2019 ला उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली होती 32 लाख शेतकऱ्यांना, त्यातले जे शेतकरी त्यानंतर कर्ज उचललं आणि ते जर थकीत गेले असतील असे 12,71,000 शेतकऱ्यांना फक्त 50,000 देणार. म्हणजे समजा त्यावेळेस 2 लाख कर्जमाफी होती, नंतर त्याला परत पुनर्कर्ज 2 लाख मिळालं असेल, ते थकीत गेलं कुठल्या तर कारणामुळे 2 लाखात 3 लाख झालं. मग 3 लाख कर्ज, 3 लाख कर्जापैकी 2.5 लाख भरायचे, मग तुम्ही 50,000 देणार. आणि तुम्ही राजकारण विरोधी पक्षाबाबतीत करता मान्य आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या सरपंचापासून खासदारापर्यंत सगळ्यांना अडवणूक करता. पण 19 ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यांना ही अडवणूक का? शेतकऱ्यांसाठी तर राजकारण करू नका. ज्यावेळेस 19 ला कर्जमाफी झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हणले का 17 शेतकरी वगळायचे? महाविकास आघाडी सरकार असं म्हणलं का? 17 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तेही काही शेतकरी 19 मध्ये पात्र होते. असं झालं नाही ना. मग तुम्ही का शेतकरी वगळताय? कारण तुम्ही घोषणा करता अजून एक 12,71,000 शेतकऱ्यांना जर 2.5 लाख रुपये त्यांनी उदाहरण दिलं मी एका शेतकऱ्याचं, 3 लाख कर्ज असेल तर 2.5 लाख रुपये कर्ज भरल्यानंतर त्याला तुम्ही 50,000 कर्जमाफी देणार. मला तुम्हाला विचारायचंय तर त्या शेतकऱ्यापाशी 2.5 लाख असं तो थकीत गेला असता का? गेला असता का थकीत? त्याची अडचण आहे म्हणून थकीत गेला ना. त्यांनी पैसे कुठून आणायचे? तर माझी विनंती आहे सरकारला की ही जी आहे तुम्ही 12 लाख शेतकऱ्यांची जी 12,71,000 शेतकऱ्यांची जी अट लावलेली आहे, अटी शर्ती नाहीत म्हणतात ना, ही जी अट लावलेली आहे विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधीसारखी त्यांची वागणूक शेतकऱ्यांना देऊ नका. कमीत कमी शेतकऱ्यांना तर सोडा या राजकारणातनं. आणि तुम्ही अजून एक सांगितलं की 5,808 कोटी तरतूद आहे यासाठी 50,000 देण्यासाठी, पण हे सांगितलं नाही की 5,808 कोटी कधी देणार, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतील हे पण जाहीर करा ना.